नमस्कार मंडळी, दिवाळीच्या सोनाली किचन कडून हार्दिक शुभेच्छा। तर हा आपला व्हिडिओमध्ये बघितलेला पदार्थ बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले बरं का। सुटला असेल तर लगेचच आपल्या सोनाली किचनला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही। अगदी गोलू मोलू रसरशीत आपण गुलाबजामुन तयार करणार आहोत। सगळे पदार्थ करून झाले तर हा पदार्थ करायला कोणच विसरत नाही। बऱ्यापैकी हा पदार्थ भाऊबीजला पाडव्याला आपल्या नवऱ्याच्या तोंडात घालण्यासाठी किंवा भावासाठी गोड असा हा गुलाबजामुन करत असतो। तर हे गुलाबजामुन बनवायचे कसे, कुठल्याही कंपनीचं तुम्ही पीठ वापरा चालतं। तर हे मी तुम्हाला दाखवत आहे। तर मला कुठल्या कंपनीनं किंवा काय असं पैसे दिले नाहीत की हे ॲडव्हर्टाइज करण्यासाठी। असंच घरामध्ये मी पीठ आणलं होतं दुकानातनं, त्याचंच करत आहे। छान असे गुलाबजाम तयार करण्यासाठी काही 2-3 टिप्स आहेत, ते फॉलो करा आणि गुलाबजामुन अगदी परफेक्ट असं होतात। सुगरण असो किंवा नसो, हे गुलाबजामुन करायला अगदी सोपे आहेत। तर मार्केटमध्ये अशा काही गोष्टी आहेत की आपल्याला सहजरित्या तयार उपलब्ध करून देत असतात। घरात आणल्यानंतर मळायचं, अगदी चकलीचं पीठ असू दे, चकली भाजणीचं पीठ, अनारसे असू दे, गुलाबजामुनचे असे बरेच असे पीठ त्यांनी रेडीमेड केले आहेत की घरामध्ये फक्त पाणी ओतायचं आणि रेडी झाला बघा भाजल्यानंतर तो पदार्थ। त्यातलाच म्हणजे आपला हा गोलू मोलू काळा कुळकुळीत गुलाबजामुन आणि सुंदर, कुणाचा आवडता नसेल बरं का हा गुलाबजामुन, सगळ्यांचा आवडणारा हा गुलाबजामुन तयार आपण करणार आहोत। पाकिट घेतला हे फोडून एका ताटामध्ये घालून घेतलाय। पहिल्यांदा काय करायच्या, त्या पिठाच्या गाठी फोडून घ्यायच्या। एकदम पीठ असं सळसळीत करून घ्यायचं, कारण की जास्त दिवस ठेवलेलं असतं किंवा दाबून ठेवल्यामुळं थोड्यामध्ये गाठी तयार झाल्या असतात। हाताने हलक्या हाताने हे गाठी फोडून घेतल्यानंतर जेवढा माझ्या हातामध्ये ग्लास होता ना, तेवढं 1.5 ग्लास मला इथं दूध लागलं आहे। म्हणजे पीठ आहे ते परफेक्ट होतं बरं का तयार। लागल तसं पाणी वापरायचं आणि मऊ सूत ना हे पीठ मळून घ्यायचं, घटसर असं मर्दून घ्यायचं। आणि आता हे दुधामध्ये आपण हे पीठ मळल्याला एक 10 ते 15 मिनिटं भिजत घालायचं, म्हणजे पीठसुद्धा ह्या दुधामध्ये मुरलं जातं आणि गुलाबजामुन छान असे आतून त्यामध्ये रस जातो ना, अशा पद्धतीने पीठ भिजलं की होतात। तर काय करायचं, आता हे भिजलेलं पीठ थोडंसं मर्दून घ्यायचं, हलकं करून घ्यायचं। तुम्हाला वाटलं की थोडंसं घटसर राहिलं आहे तर हाताला दूध लावायचं आणि थोडंसं मर्दून घेतलं तरी सुद्धा चालतं। तर असं करावं लागलं नाही, अगोदर मी दूध घालून हे मर्दून घेतलं आहे। तर हे मर्दून घेतलेले पिठाचे आता छोटे छोटे गोळे करायचे। गोळे मात्र मोठे करायचे नाही, अगदी छोटेच करायचे नाही, कारण की काय होतं, तळताना थोडेसे मोठे होतात आणि नंतर आणि पाकात घातल्यानंतर आणि त्याची साईज वाढते। त्यामुळे गोळे करतानाच अगदी छोटे करायचे। अगदी मी केलेत ना त्याच्यापेक्षा छोटे केले तरी सुद्धा चालतात। ही गुलाबजामची रेसिपी आहे ना प्रत्येकाच्या आवडती आणि प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार केली तरी सुद्धा चालते, छोटे मोठे असं। तर याला कुठलं मोजमाप नसतं। तर आपण पाक तयार करायला घेणार आहोत, तर जितकी साखर घेतली आहे ना तितकंच पाणी वापरायचं। तर एवढं हे गुलाबजामुनला मी अर्धा किलोपेक्षा जास्त म्हणजे 3 पाऊच साखर घेतली आहे। जितकी साखर घेतली आहे तितकंच पाणी घालायचं। काही वेळेला काय होतं, गुलाबजामुनचा पाक कसा तयार करायचा असा जरा प्रश्न पडलेला असतो। पण त्यांना सांगतो की काय करायचं, जितकं साखर घेतलंय तितकं पाणी घ्यायचं आणि गॅस आहे तो मीडियम फ्लेमवर ते 8 ते 9 मिनिटं हे उकळी मारायसाठी ठेवायचं। गुलाबजामचा पाक रेडी तयारच होतो। तर इथं आपण पाक करायला ठेवला आहे 8-9 मिनिटांनंतर मी टायमर लावून ठेवला आहे। तो पाक कधीही उकळलं ना तर चुकून एक चूक झाली तर काय होतं, एका नॉनस्टिक कढईमध्ये माझ्या भाजी होती, तर ती कधी काढायची म्हणून स्टीलची कढई ठेवली। स्टीलची कढई कशी होते, गरम होते आणि हे गोष्टी आहेत ना थोड्या अशा चिटकल्या जातात कणकीच्या। त्यामुळे काय झालं, पहिल्यांदा घाणा मी टाकले आणि लक्षात आलं नाही माझ्या, तर थोडासा घाणा करपला आहे। काही वेळ फरक पडला नाही चवीमध्ये, लगेचच उलटल्यामुळं सगळं बाजू आहे ते तळून घ्यायच्या। आणि तळण्यासाठी तुम्हाला सांगतो, गॅसची फ्लेम ही लो करूनच तळून घ्यायचं। थंड तेल आहे ती कडकडीत गरम केलेलं असावं आणि गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आणि लो फ्लेममध्ये हा गुलाबजामुन 8 ते 9, 10-15 मिनिटं आपण हे तळून घ्यायचे। म्हणजे जसं काळसर पडल किंवा आतून छान तळलं पाहिजे, तेल सुटलं पाहिजे, आपल्याला समजतंच ते गुलाबजाम तळल्यानंतर। तर काय झालं, मी एका पातेल्यामध्ये पाक केलता, अडचण होईल गुलाबजामुनला म्हणजे फुगण्यासाठी किंवा पाक रस जाण्यासाठी म्हणून 2 भाग केले आहेत। एका पातेल्यामध्ये निम्मा आणि पाटीमध्ये असं, म्हणजे कसं गुलाबजामुनला सुद्धा अडचण होता कामा नये, गुलाबजाममध्ये पाक शिरला पाहिजे। तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर पाक करण्यासाठी तुम्ही मोठ्या पातेल्यामध्ये केलं तरी सुद्धा चालतं, म्हणजे हे गुलाबजामुन फुगतात सुद्धा, रस सुद्धा चालतात आणि अडचण सुद्धा होत नाही।
तर आमची ही चिल्ले पिल्ले सुद्धा मला मदत करत होते. थोडंफार मी गोळे करून घेतले आणि माझी भाची, माझी मुलगी, मुलगा तिघं ही छान असे गोळे तयार करून होते. तर गुलाबजाम करताना त्याला क्रॅश पडता कामा नये. म्हणजे काय होतं, तळताना सुद्धा फुटतं आणि पाकामध्ये गेलं तरी सुद्धा ना गुलाबजाम फुटतं आणि विरघळलं जातं. ते काय गुलाबजामुन चांगले टेस्ट लागत नाही. तर पाक थोडासा थंड झाला, गुलाबजामुन थोडेसे गरम गरम ह्यामध्ये घालायचे. म्हणजे काय होतं की त्यामध्ये रस सुद्धा जातो आणि पाक सुद्धा करण्याची तुम्हाला पद्धत सांगितली आहे. 2-3 तुम्हाला टिप्स सांगितल्यात, नक्कीच फॉलो करा त्या टिप्सनुसार. आणि गुलाबजामुन तळताना गॅस हा लो करायचा आणि लो फ्लेमवर हा गुलाबजामुन म्हणजे हे आहेत ते गोळे ते तळून घ्यायचे. म्हणजे छान आतून सुद्धा भाजले जातात, वरून सुद्धा भाजले जातात आणि ते टेस्टला सुद्धा छान होतात. तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा. तर काय केलं आहे, पाकात घालून घेतलं आहे. एक अर्धा तास असेच पाकात मुरूत ठेवायचे आणि नंतर लगेच सर्व करायचे. आपल्याला लक्ष्मीपूजनाला लागतं, भाऊबीजला लागतं, पाडव्याला लागतं हे गुलाबजामुन. आणि असं सुद्धा घरामध्ये गोडाधोडाचे पदार्थ आपण रोज करत नाही. दिवाळी असा सण आहे की आपण अशा आवर्जून पदार्थ करतो आणि ह्या सणाला ना करंजी, लाडू, चकल्या वगैरे ही वेगळी चव देत असते बरं का. तर ह्या गुलाबजामला सुद्धा दरवेळेला करतो ना त्यापेक्षा सुद्धा वेगळी चव येते. तर हे झाले तर रसरशीत आपले छान मस्त असे गुलाबजामुन. आणि ही रेसिपी बघायला आणि माझं बोलणं ऐकायला आवडलं असेल तर नक्कीच आपल्या सोनाली किचनला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.